पहिले महायुद्ध, ज्याला इंग्लिशमध्ये आपण वर्ल्ड वॉर 1 असं म्हणतो, ते कधी झालं, का झालं, कुठे झालं आणि किती देशांमध्ये झालं हे तुम्हाला माहीत आहे का? या सांगते. आपला पहिला प्रश्न होता फर्स्ट वर्ल्ड वॉर म्हणजेच पहिलं महायुद्ध कधी झालं. पहिल्या महायुद्धाची सुरुवात 28 जुलै 1914 या दिवशी पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली आणि 11 नोव्हेंबर 1918 या दिवशी हे युद्ध थांबलं. 4 वर्ष 3 महिने आणि 2 आठवड्यांचा हा कालावधी होता. आपला दुसरा प्रश्न होता की हे महायुद्ध का झालं, याचं कारण काय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, हे युद्ध कोणत्याही एका कारणामुळे झालं नव्हतं. हे युद्ध अनेक वर्षांपासून युरोपात साचत गेलेल्या तणावाचा परिणाम होतं. त्याची काही मुख्य कारणं मी तुम्हाला सांगते. पहिलं कारण मिलिटरिझम म्हणजे लष्करीकरण. 20व्या शतकाच्या सुरुवातीला युरोपातील मोठ्या राष्ट्रांमध्ये शस्त्रास्त्रे वाढवण्याची स्पर्धा लागली होती. दुसरं कारण अलायन्सेस म्हणजे गुप्त करार. युरोपातील देशांनी एकमेकांशी गुप्त लष्करी करार केले होते. यामुळे परिस्थिती अशी झाली की जर 2 छोट्या देशांमध्ये युद्ध झालं तर कराराप्रमाणे इतर मोठ्या राष्ट्रांनाही त्यात ओढले जाणे भाग होते. तिसरं कारण इम्पेरियलिझम म्हणजे साम्राज्यवाद. युरोपीय राष्ट्रांमध्ये आशिया खंडातील आणि आफ्रिका खंडातील वसाहती मिळवण्यासाठी चढाओढ सुरू होती. जास्तीत जास्त कच्चा माल आणि इकडच्या बाजारपेठा मिळवण्यासाठी त्यांच्यात शत्रुत्व वाढलं होतं. चौथं कारण होतं नॅशनलिझम म्हणजे राष्ट्रवाद. याचा अर्थ असा की आपल्या देशाबद्दल टोकाचा अभिमान आणि दुसऱ्या देशाबद्दल तिरस्कार. 5वं आणि महत्त्वाचं कारण बाल्कन प्रदेशातील तणाव. बाल्कन प्रदेशाला युरोपचे दारुगोळ्याचे कोठार म्हटले जायचे. सर्बियाला ऑस्ट्रिया हंगेरीच्या काबीज केलेल्या काही प्रदेशांमध्ये जे स्लॅव्हिक लोक राहतात त्यांना एकत्र करून एक मोठं राष्ट्र बनवायचं होतं, ज्याला ऑस्ट्रिया हंगेरी या देशाचा विरोध होता. आणि हे जे 5 नंबरचं कारण मी तुम्हाला सांगितलं, ऑस्ट्रिया हंगेरी आणि सर्बिया या राष्ट्रांमधील विवाद, या विवादामधूनच एक घटना घडली. 28 जून 1914 या दिवशी ऑस्ट्रिया हंगेरीचा राजकुमार आर्च ड्यूक फ्रान्स फर्डिनॅंड हा बोझनियाची राजधानी सारायोवो येथे गेला असता तिथे ग्रॅव्हिलो प्रिन्सिप नावाच्या एका 19 वर्षाच्या सर्बियन वंशाच्या तरुणाने गोळ्या झाडून त्याची हत्या केली. या घटनेनंतर ऑस्ट्रिया हंगेरीने त्यांच्या राजकुमारच्या हत्येसाठी सर्बियाच्या सरकारला जबाबदार धरले आणि 23 जुलै 1914 रोजी जवळजवळ हत्येच्या 1 महिन्यानंतर सर्बियाला 10 अत्यंत कडक अटींचा अल्टिमेटम दिला आणि उत्तर देण्यासाठी फक्त 48 तासांचा वेळ दिला. सर्बियाने त्या 48 तासात 10 पैकी 9 अटी मान्य केल्या, पण स्वतःच्या सार्वभौमत्वासाठी एक अट नाकारली. ऑस्ट्रियाने सर्बियाचं हे उत्तर असमाधानकारक ठरवून 28 जुलै 1914 रोजी सर्बियावर ऑफिशियली युद्धाची घोषणा केली.